नमस्कार मंडळी, आजच्या दिवसात सुरुवात झालेली आहे केरळमधनं नाश्ता पाणी दात घासणं इथवर कार्यक्रम लागलेला आहे ओके मध्ये. आता आपण जायला लागलो जटायूला गेल्यावर तुम्हाला मग दाखवतो कसं आहे नियोजन, काय टॉप कार्यक्रम चालणार आहे. आपला एक व्हिडिओ शूट आहे तिथं मस्तपैकी शूट बीट करू बघायला भेटेल तुम्हाला इंस्टाग्रामला, दोनपर्यंत बघत राहा. तर मस्तपैकी मित्रांनो जटायूच्या जवळ आपण पोहोचलेलो आहात. आता मस्तपैकी जटायूला जाणार आहात पाहण्यासाठी आणि त्यानं दिलेल्या बलिदानाचा तिथं जाऊन मला एकदा शोक व्यक्त करायचा आहे. कारण की तो जे मोठं बलिदान होतं त्यांचं ते इतिहासात नोंद झालेलं आहे. त्यासाठी मी त्यांच्या चरणी जात आहे. मस्त वाटत आहे मला एकदम. सकाळच्या वाजले आहेत 7:53. आनंदी आनंद मोहल झालेला आहे. चला भेटूया थोड्या वेळाने जटायूपाशी गेल्यावर. तोपर्यंत बघत राहा. मंडळी आपण पोहोचला आहात जटायूपाशी पोहोचल्यावर आता करायचा आहे नाश्ता. आणि काही लोकांना रेस्टरूम पाहिजे होते त्यामुळे रेस्टरूम मध्ये आलो होतो आपण. रेस्टरूम मध्ये जाऊन आता आपण कॉफी पिणार आहे. कॉफी विथ गाडे. मला एक दिसून आलं घेतली पुतळी थोडी वेगळीच आहे. माणसासारखी दिसली वाटते तुम्हाला कधी कधी. मला भेटतो थोड्या वेळाने थोडं बघता भेटता गप्पा गोष्टी करता. ती बघा तिकडे बसते कुणी दाखवा. यांना हॉटेल मधलं हाकलून दिलंय. मला सगळ्यांना हॉटेल मधलं हाकलून दिले आत्ताच बाहेर बसा म्हणजे. डेंजर आहे भाई त्याच्या काही गोष्टी भाई. एका माणसाचं 600-700 रुपये तिकीट असते का? अल्ला जा वाटू द्या साऱ्या इथल्या इथे नाही लागले तर त्याला 600 रुपये पर पर्सन बिल कर. 7 माणसांचं वा उदस करायला हवा तुम्ही ना. सानू कसं वाटायला तुला? मोठ्या नाकाची सानू. आम्ही मस्तपैकी बघितलं केलं. आपल्या रामायणातला एक मूल्यवान घटक म्हणून याला ओळखलं जाते. मस्तपैकी झालंय. आता बघून आपण निघाला आता थोड्या वेळात निघता पुढच्या लोकेशनला भेटतो तुम्हाला. तोपर्यंत बघत राहा. जाताना रोपवे नाही येताना एसटी ही असली दिवस आमची मोठी काही रस्ता. दादा काय वाटतंय? बसावा असा रस्ता. सफारी केली माझी सफारी. चिकन विंग्स, सानीचं बर्गर आणि बॉसची मिल एकदम दणकाईश आहे. सानी कसं लागायलंय? माझं ताट कुठं फेकायला लागली. मस्त एकदम. हा मस्त पैकी लागायला लागले भारी. भेटू आता निवांत पोटभर खाता. एवढा भयानक विषय चालू आहे बाहेर. एकदम क्वालिटी मध्ये कार्यक्रम आहे. असलं भारी दिसायला लागले म्हणता का नाही बाई. लय भारी दिसायला लय. आम्ही तळावर होता डायरेक्ट तळ्यावरून डायरेक्ट मळ्यावर आलो. असलं डेंजर वाटायला लागलंय. खतरनाक विषय बॉस. असं वाटायला लागलंय की जम्मू मध्ये फिरायला लागला. एवढा गारवा आहे, एवढा बर्फ आहे, एवढा वादळ बघायचं काम नाही. मस्तपैकी आता कुठेतरी भेटल्यावर म्हणजे थांबल्यावर तुम्हाला भेटतो. आता कसं आहे थोडस लय डेंजर ट्रॅफिक चालतंय इथं. त्यामुळं कसं आहे थोडंसं बघावं लागतंय, करावं लागतंय. कारण की आपण आता किन्नर येत नाही मोठ्या गाडीची, त्यामुळे बघावं लागतंय. त्यानंतर भेटू तुम्हाला डायरेक्ट आता पुढच्या लोकेशनला. तोपर्यंत बघत राहा. लय भयानक आहे बरं का विषय.
कसा आहे अरे बाप अरे बाप रे बाप सुंदर नजारे जर तुम्हाला बघायचे असतील ना तर यायला लागतोय बॉस. एकदम क्वालिटी विषय बाहेर बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी दाखवायला लावतो. एक नंबर म्हणजे एक नंबर. दाखवा मोठे. हे बघा मित्रांनो, आम्ही आता सध्या केरळमध्ये आहेत. बाहेर बघा किती मोठा पाऊस चालू आहे. म्हणून गाडी साईडला घेतली आणि मागं बघतो तर सगळे झोपी गेलेले आहेत. बघा एकदा तुम्ही. नमस्कार मंडळी, मस्तपैकी सकाळची सुरुवात झाली आहे मुन्नारच्या वादीमधून. वादी म्हणजे डोंगरांचा आनंद आणि चहाची मळी. एक नंबर आनंद आहे बॉस. आणि मस्तपैकी सकाळ सकाळ ऑरेंज खायलो मी, दादाराव, राजभाऊ. ऑरेंजचा आनंद घेत घेत मस्तपैकी हा दिवस चालू झालेला आहे. आता ऑरेंज एकदम मस्त लागायलाय. घरी कधी असं वाटलं नाही, पण इथं आल्यावर मला असं वाटलं की यार वरती आहे. मस्तपैकी नजारे बघा बॉस. गॅलरीत असले सुंदर नजारे असल्यावर कोणाची जिंदगी सुहानी व्हायची नाही. मला काय वाटतं बघायला. नमस्कार मित्र हो. आंघोळ बिंगोळ झाली नंबर 1 मध्ये. मस्त पैकी याला नाश्त्याचं नियोजन लावलंय म्हणजे काय करणं आणलेला नाश्ता असते आपल्याला. खर्चा पाण्यापासून लांब राहायचं बाबा. मस्त पैकी आता चिवडा होता आपला आणलेला दिवाळीचा. एक नंबर शेव नंबर 1 शेव लाडू आहेत. सगळा मस्त पैकी नाश्ता बिष्टा करायला लागलोय. एकदम आउटफिट बघा आता सगळ्यातला शूट आहेत आपल्या आता 2 मस्त पैकी शूट भेट करणार. माझं पैसे यायला लागलाय. दरी आहे आनंदाचा हीच राहिलेला नाही माझ्यात. एवढं सुंदर नजारे आहेत. एवढ्या सुंदर नजाऱ्यात बसून मी खायलोय. लय नंबर 1 वाटतंय बॉस. आनंदाचं कसं आहे माहिती का, आनंदानेच राहिलं पाहिजे माणसाला. सुखाचीच ओळख केली पाहिजे. त्यामुळं मस्त वाटायला लागले. मस्त माझं नदी आहे इथं बसून मी खायला लागलो. त्यापेक्षा बेटर एक्सपिरियन्स कुठे मिळू शकतो माणसाला. चला अजून भेटू पुढे गेल्यावर पुढच्या लोकेशनला. आता पाऊस यूज तरी यायला लागलाय. नंबर 1 शेव. व्ह्यू पॉइंटला मस्त व्ह्यू पॉइंट घेतला आणि सुंदर प्रकारे आपला गाईड सांगतो आपल्याला करायचं काय. मस्तपैकी तुम्ही बघू शकता. तुम्हाला सिनेमॅटिक मध्ये दाखवलेला आमचा माणूस. त्यामुळे बघत राहा, सगळं आनंद घेत राहा. लय मस्त मजा येणार बॉस. कसा विसरलो सांगा तर जरा. जस्ट नाव आम्ही आता नाश्ता वगैरे केला आणि आता व्ह्यू पॉइंट बघायला जायलो खास. आता आम्ही जस्ट नाव मुन्नार मध्ये. तुम्ही एकदा मुन्नार मधला व्ह्यू बघा आणि आवर्जून खरंच या. काय व्ह्यू पाहिजे मोठे दाखवा. मस्त पैकी आपण व्ह्यू पॉइंट बघू शकता. तुम्हाला सिनेमॅटिक मध्ये सगळं दाखवण्यात एकदा दाखवा मोठे. मस्त पैकी मित्रांनो पोचला आता राईड सेंटरला. सगळ्या राईड वगैरे घ्यायच्यात. त्या खानूला आमच्या राईड करायला लावायच्यात. आणि आपली जीप आहे आपल्याला ह्या जीपला जायचं. बघून घ्या तुम्ही एकदा. आलो तसंच चॉकलेट फॅक्टरी आणि स्पाइस कंट्री. म्हणजे थोडक्यात बोलायचं म्हणजे मसाले जेवढे बी आपण बघतो डेली घरामध्ये तेवढे सगळे इथं ह्यांच्या इथे नॅचरली बघायला भेटतात विदाऊट केमिकल. एकदा आपण बघू सगळे. चला
काय सांगितले आपण आता तुम्हाला वरील सांगितलं होतं मी. आता आपण आलो मसाल्याच्या गार्डन मध्ये. एकदा बघू मसाल्याची जेवढे बी झाडं असतात ना, प्रॉपर झाड, मसाले नाही प्रॉपर झाड, जिथून मसाले तयार होते ती बघायचे. आता चला बघू आपण मसाल्याच्या फॅक्टरीमध्ये असा मुनार कधी बघितलाय का दादाला? हा पूर्ण ऑफरोडिंगचा फील्ड आहे ना बॉस. करायला बॉस काय चालू आहे? पाणी यायला लागलं. पाणी कमी पडलंय म्हणून काय केलं आता आम्ही दोघांनी केरळ मध्ये म्हणलंय ह्यांना डायरेक्ट नॅचरल पाणीच घेऊयात. बाटली नको ना काही नको, डायरेक्ट नॅचरल पाणी. कसं आहे पाण्याचा आणि ही एकदा टेस्ट आपण बघू, चेक करू थोडी. लय नागपूर एक नंबर. कोणाला अश्वगंधा आणायची असली तर आता राजभाऊला फोन करा. कमेंट करा, फोन नाही कमेंट. पहिलं व्हिडिओ बघा, कमेंट करा. मी येताना घेऊन येतो. चंदनाचं झाड आहे, झाड आणू का आपल्या दाराची मध्ये लावायला? चंदनाची शेती करू आपण आता. पुष्पा 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 पुष्पाच्या जिथं पुष्पाची शूटिंग झाली ना तिथं मी आलोय आता. पुष्पाने नाद केला चंदनाचा. तिथं बघा चंदनाचं झाड. आपण यायचं आता, मी तिथं येतो घेऊन. आपण सगळे मिळून चंदनाची शेती करू एकदा.